आणि या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण आता पाहणार आहोत। मालदीवला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या रोडावल्यानं विमान कंपन्यांकडून डिस्काउंटमध्ये तिकिटांची विक्री सुरू करण्यात आलेली आहे। मालदीवला जाण्यासाठी तिकिटं रद्द होत असल्या कारणाने एअरलाइन्स कंपन्यांकडून तिकिटाचे दर कमी करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे एअरलाइन्सना मोठा आर्थिक फटका बसताना दिसतोय। मात्र एकाही एअरलाइननं याबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही। अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। अभिषेक, खरं तर सध्या टीकाटिप्पणी सुरू आहे मालदीव या विषयावरून आणि मालदीवला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या रोडावल्याचं देखील पाहायला मिळत आहे। कशा प्रकारे केलेल्या टीकेला आता भारताकडून आणि भारतीय प्रवाशांकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे? विशाल, जर का बघायचं तर हे बॉयकॉट प्रकरण नेमकं मालदीवच्या पथ्यावर पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच राजकीय जे ढवळाढवळ जी आहे ती आपल्याला मालदीवमध्ये होताना पाहायला मिळतच आहे। मात्र दुसरीकडे जर का बघायचं तर पर्यटनावर हा संपूर्ण देश जो आहे तो निर्भर आहे आणि अशात जर एखाद्या पर्यटकांकडनं तिकीट रद्द होत असेल तर त्याचा फटका हा एअरलाइन्सला देखील आपल्याला बसताना पाहायला मिळतो आहे। ज्या विमान कंपन्या आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात याचा फटका दिसतो आहे। एकूणच जी प्रवाशांची संख्या आहे ती कुठेतरी रोडावली आणि त्यामुळे तिकीट जी आहेत ती डिस्काउंटमध्ये या विक्री जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। याबद्दल अधिकृत दुजोरा जो आहे तो एकाही एअरलाईन कंपन्यांकडनं देण्यात आलेला नाही। मात्र साधारणपणे असं कळत आहे की 1000 ते 1500 रुपये जे आहेत, जे सध्याचे दर आहेत त्यानुसार आणखीन कमी करण्यात आलेले आहेत। त्यामुळे ही तिकीट जी आहेत ती रद्द होत असल्यानं एअरलाइनला फटका बसतोय आणि यात दुसरं महत्त्वाचं म्हणजे जी तिकीट ही मोठ्या प्रमाणात महाग होती ती मोठी स्वस्त झाली आणि त्यामुळे सध्याला जर कोणाला मालदीवला जायचं असेल तर जी तिकीट आहेत ती सध्याला स्वस्तामध्ये मिळताना आपल्याला पाहायला मिळतं। नक्कीच धन्यवाद अभिषेक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।